नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत गाजराचा कोरडा. पण त्याआधी माझ्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंटसुद्धा करा. चला तर आपण आधी साहित्य पाहूया. गाजर, टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या. गाजर किसून घ्यायचं आहे. आता एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचे. तेल छान गरम झाले की त्यात मोहरी घालायची. मोहरी छान तडतडू द्यायची. मोहरी तडतडली की त्यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहेत. जिरे छान फुललेत की आपल्याला हिंग घालायचा आहे. आता हिरव्या मिरच्या आणि टोमॅटोचे काप केलेत ते फोडणीत घालूया आणि 1 मिनटं छान त्याला परतून घेऊया. आता किसलेले गाजर फोडणीत घालायचे. ते सुद्धा तेलामध्ये छान परतून घ्यायचे. 2 मिनिटं तेलामध्ये परतून घ्यायचे. त्यामध्ये हळद घातली आहे. हळद छान मिक्स करून घेऊया. आता आपण त्यात धनेपूड घालणार आहोत. ते सुद्धा छान मिक्स करून घ्यायचे आहे. आता आपण तिखट घालणार आहोत. ते सुद्धा छान मिसळून घ्यायचे आहे. थोडंसं पाणी घातलेलं आहे कारण की खाली ते कढईला मिश्रण लागायला नको म्हणून किंचितसं पाणी घातलेलं आहे. आता त्यात कांदा लसूण मसाला घातलेला आहे. ऑप्शनल आहे. ते सुद्धा छान मिसळून घ्यायचे आहे. आता आपल्याला त्यात पाणी घालायचे आहे. अंदाज घेत पाणी घालायचे आहे की आपल्याला कितपत घट्ट किंवा सैलसर हवं आहे. आता आपण त्यात 4 ते 5 चमचे बेसन घालणार आहोत आणि ते छान घोळून घेणार आहोत. तुम्हाला कशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणे बेसन घालायचे आहे. आता आपण चवीपुरती मीठ घालणार आहोत. आता आपण 2 चमचे आंबट दही घालणार आहोत. ते सुद्धा छान मिक्स करून घ्यावे. आपण आता 5 मिनिटं झाकण लावणार आहोत वाफ काढण्यासाठी. पण मधून गाजराचा कोरडा आपल्याला ढवळत राहायचा आहे, नाहीतर तो कढईला चिकटेल. मला थोडंसं गाजराचा कोरडा घट्ट वाटला म्हणून मी थोडंसं पाणी घातलेलं आहे. आणि आता परत झाकण लावून 1 ते 2 मिनिटं उकळी काढून घ्यायची आहे. पहा किती छान दिसत आहे. आता छानपैकी कोथिंबीर त्यावर घालायची आहे आणि गरमागरम ही भाकरी किंवा पोळीसोबत गाजराचा कोरडा सर्व करायचा आहे. आता आपण गाजराचा कोरडा सर्व करूया. त्याआधी ताटामध्ये मीठ वाढलं आहे, ठेचा वाढला आहे, कांदा, भात, पोळी आणि गाजराचा कोरडा आणि त्यावर झणझणीत तेलाची फोडणी. कसा वाटला हा मेनू तुम्हाला? नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आपल्या प्रियजनांना अशाच छान छान रेसिपी खाऊ घाला.